मुंबईमधले ठाकरे गटाचे नेते विनोद घोसाळकर त्यांच्या दोन्ही सुनांना सेट करण्याच्या तयारीत आहेत। मोठी सून तेजस्वी घोसाळकरनं भाजपमध्ये प्रवेश केलाय। भाजप तेजस्वी यांना तिकीट देणार हे निश्चित आहे। त्याचवेळी धाकटी सून पूजा यांच्यासाठीही ठाकरेंच्या शिवसेनेकडून तिकीट मिळवण्याचा घोसाळकरांचा प्रयत्न आहे। ठाकरे गटाचे कार्यकर्ते म्हणतात दोन्ही सुनांना एकमेकींच्या विरोधात एकाच वॉर्डमध्ये लढवा। पाहूया काय ठरलंय ते। मुंबईत होणार जाऊ विरुद्ध जाऊ सामना। घोसाळकरांच्या दोन्ही सुना एकमेकांच्या विरोधात उभ्या। तेजस्वी घोसाळकरांच्या फोटोनं ठाकरे गट संतापला। ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते विनोद घोसाळकर यांच्या या दोन्ही सुना तेजस्वी घोसाळकर आणि पूजा घोसाळकर। तेजस्वी घोसाळकरांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय। त्यांनी दहिसरमध्ये भाजपच्या प्रचाराला सुरुवातही केली आहे। तर मोठ्या सुनेला आव्हान द्यायला आता धाकट्या सुनबाई पूजा घोसाळकर सुद्धा सज्ज झाल्या आहेत। पूजा घोसाळकरांना तिकीट मिळवून देण्यासाठी विनोद घोसाळकर प्रयत्न करतायत आणि विशेष म्हणजे दोन्ही सुनांचा एकाच स्पॉटमध्ये सामना व्हावा अशी ठाकरेंच्या कार्यकर्त्यांची इच्छा आहे। तेजस्वी घोसाळकर या शिवसेना ठाकरे गटाच्या दहिसर मधल्या प्रभाग क्रमांक 1 मधून माजी नगरसेविका आहे। 8 फेब्रुवारी 2024 ला त्यांचे पती अभिषेक घोसाळकरांची हत्या झाली होती। त्यानंतर तेजस्वी राजकारणात सक्रिय झाल्या। विधानसभा निवडणुकीत ठाकरेंकडून लढण्याची तेजस्वी यांची इच्छा होती, मात्र विनोद घोसाळकर लढले आणि पराभूत झाले। ठाकरेंच्या शिवसेनेत नाराज असलेल्या तेजस्वी यांनी 15 डिसेंबरला भाजपमध्ये प्रवेश केला। 2 लहान लेकरं, मोडकळीस आलेलं मन आणि तरीही आमच्यावर विश्वास ठेवणाऱ्या असंख्य लोकांची जबाबदारी हे सगळं पेलताना मी अनेकदा कोसळले, पण पडू दिलं नाही। कारण त्या प्रत्येक क्षणी आपण सर्वजण माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे होतात। तो ऋणानुबंध माझ्या हृदयावरती कोरला गेलाय। पण आजची परिस्थिती वेगळी आहे। माझ्या मुलांचं भविष्य सुरक्षित करण्यासाठी मला एका वेगळ्या निर्णयाकडे पाहावं लागतंय, असं म्हणत तेजस्वी यांनी भाजपचं कमळ हाती घेतलं। तेजस्वी सध्या मुंबई जिल्हा बँकेच्या संचालक आहेत। याच तेजस्वी घोसाळकरांच्या विरोधात आता त्यांचीच धाकटी जाऊ पूजा घोसाळकर मैदानात उतरण्याची शक्यता आहे। ठाकरे गटाकडून अजून उमेदवारी जाहीर करण्यात आली नसली तरी पूजा घोसाळकरांनी वॉर्ड क्रमांक 7 मधून प्रचाराला सुरुवात केली आहे आणि त्यामुळे त्यांचं तिकीट निश्चित मानलं जात आहे। तेजस्वी घोसाळकर गेल्यानंतर घोसाळकर कुटुंबातल्याच एक पुन्हा महिला पुढे येत आहे, तर पूजा घोसाळकर आता राजकारणात येऊ द्या ना, तरुणांनी येऊ नये का? नवीन लोकांनी राजकारणात यायला पाहिजे। पूजा घोसाळकर या विनोद घोसाळकरांची धाकटी सून। विनोद घोसाळकर यांचा धाकटा मुलगा सौरभ यांच्या त्या पत्नी। पूजा या सौरभ घोसाळकरांना त्यांच्या व्यवसायामध्ये मदत करतात। दीर अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येनंतर त्याही राजकारणात सक्रिय झाल्या। तेजस्वी घोसाळकर भाजपकडून वॉर्ड क्रमांक 2 मध्ये लढण्याची शक्यता आहे। वॉर्ड क्रमांक 2 मध्ये 2017ला निवडणुकीत भाजपचे जगदीश ओझा हे नगरसेवक होते। हा भाजपचा बालेकिल्ला समजला जातो आणि त्यामुळे तेजस्वी यांची लढाई सोपी मानली जाते। तर दुसरीकडे पूजा घोसाळकर वॉर्ड क्रमांक 7 मधून निवडणूक लढण्याची शक्यता आहे। या वॉर्डमधून शिवसेनेच्या शीतल म्हात्रे नगरसेविका झाल्या होत्या आणि त्या वॉर्डमध्ये म्हात्रेंना टक्कर देण्यासाठी पूजा घोसाळकर मैदानात उतरणार आहेत। मात्र दोन्ही सुना एकाच वॉर्डमधून लढाव्यात असा ठाकरेंच्या कार्यकर्त्यांचा आग्रह आहे। घोसाळकरांच्या याच लढाईत आणखी एका मुद्द्यामुळे वातावरण चांगलंच तापलंय, ते म्हणजे तेजस्वी घोसाळकर प्रचारामध्ये त्यांचे पती अभिषेक घोसाळकरांचा फोटो वापरतायत। तेजस्वी घोसाळकरांनी ख्रिसमसच्या शुभेच्छांसाठी जे पोस्टर छापलं त्यावरती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अभिषेक घोसाळकर आणि तेजस्वी घोसाळकर या तिघांचे फोटो आहेत। तेजस्वी यांच्या प्रचारात अभिषेक घोसाळकरांचा फोटो कशासाठी आहे? अभिषेक यांनी मरणोत्तर भाजपमध्ये प्रवेश केलाय का, असा संतप्त सवाल आता ठाकरे गट विचारतोय। बघा, असं आहे की ज्यांनी शिवसेनेचा पक्ष सोडला त्यांनी आपल्या निष्ठावान शिवसैनिक पतीचा फोटो लावून मतं मागू नयेत। त्यांनी मोदींचा लावावा, अमित शहांचा लावावा, देवेंद्र फडणवीसांचा लावावा। अभिषेक घोसाळकर
हे एक निष्ठावंत कडवट शिवसैनिक होते आणि शेवटपर्यंत ते शिवसेनेबरोबरच राहिले आणि तिथेच त्यांना बलिदान द्यावं लागलं. आता नवऱ्याचं छायाचित्र बायकोने वापरू नये तर कुणाचं छायाचित्र वापरायचं? यांचं मानसिक संतुलन ह्या लोकांचं बिघडलेलं आहे. नवऱ्याचं छायाचित्र वापरू नये, मग कुणाचं वापरायचं? अशा खालच्या थराचं राजकारण फक्त संजय राऊत आणि त्यांचा उभाटा पक्षच करू शकतो. तेजस्वी घोसाळकरांच्या नाराजीमुळे विधानसभा निवडणुकीच्या वेळी सुद्धा नाराजी नाट्य घडलं होतं. आता पुन्हा महापालिका निवडणुकीत घोसाळकर जावा उतरले आहेत. त्यामुळे दहिसर मधील ही जाऊबाई जोराची लढाई आणखीनच रंगतदार होणार आहे. अक्षय कुडकेलवार, NDTV मराठी, मुंबई.